रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा 10 जून रोजी वटसावित्रीचं व्रत आहे. या दिवशी सगळ्या सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात, वटसावित्रीचा उपवास करतात. या दिवशी जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर वडाच्या झाडाची पूजा करावी का, उपवास करावा का, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. मासिक धर्मामध्ये कोणतीही पूजा करणं वर्ज्य आहे. त्यासाठी तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकत नाही. तुम्हाला उपवास करायचा असेल तर करू शकता. काही ठिकाणी उपवास संध्याकाळी सोडला जातो, तर काही ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर सोडला जातो. तुमच्याकडे वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर उपवास सोडत असतील तर तुम्ही दुपारनंतर हा उपवास सोडू शकता किंवा संध्याकाळी सोडला तरी सुद्धा चालेल. 4थ्या दिवसापर्यंत तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकत नाही. तुम्हाला जर 5वा दिवस असेल तर 4थ्या आणि 5व्या दिवशी तुम्हाला डोक्यावरून स्नान करायचं आहे आणि मग तुम्ही 5व्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करू शकता. मासिक धर्मामध्ये पूजा न करता तुम्ही फक्त उपवास करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना